स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रताप पाटील चिखलीकर हे चांगलेच ॲक्टिवेट झालेले आहेत। माजी आमदार माजी खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता प्रताप पाटील चिखलीकरांनी आपला मोर्चा जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने वळवलेला आहे आणि याच कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशात एका मटका किंगला प्रताप पाटील चिखलीकरांनी पक्षप्रवेश दिलेला आहे। याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहे। साहेब, स्वागत आहे एबीपी माझावर। मोठे पक्षप्रवेश तुम्ही करून घेतले, मात्र यावेळेला पक्षप्रवेश तुम्ही एका मटका किंगला दिलेला आहे, काय सांगाल? कसं आहे, कार्यकर्त्याकडनं चुकीची माहिती आल्यामुळे प्रवेश दिलेला होता, त्यांचा प्रवेश कालच रद्द केलेला आहे। ज्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश द्यावा असा आग्रह केला त्यांना पण पक्षातून काढून टाकण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी कार्यकर्त्यांच्या भावना किंवा कार्यकर्त्यांची जी काही पार्श्वभूमी आहे तपासूनच प्रवेश देते, परंतु ती माझ्याकडून चूक झालेली आहे, मी ती चूक दुरुस्त केलेली आहे। परंतु महायुतीमध्ये जे चाललं आहे ते अतिशय खेदजनक आहे। महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी याची थोडीशी चाचपणी केली पाहिजे। आमच्या काही मित्रपक्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं गुन्हेगार आहे त्याचं चौकशी झाली पाहिजे म्हणून लिहून आणतात आणि ती मंडळी येऊन भेटली आणि सेटलमेंट झाली की त्यांना प्रवेश देतात। ही बाब अतिशय खेदजनक आहे। अशा गुन्हेगारांना महायुतीमध्ये कुठल्याही पक्षाने स्थान देऊ नये असं माझं मत आहे। सर, कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे आणि हा पक्षप्रवेश कुठे झाला होता? नाही, माझ्याकडे झालेला होता, माझ्या कार्यालयातच पक्षप्रवेश झाला। बच्चू यादव नावाचा कार्यकर्ता आहे, त्याला पण पक्षातून आम्ही काढून टाकलेला आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर काल अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मी अजितदादाला दोष देणार नाही, मात्र स्थानिक नेतृत्वाची अजित पवार यांनी कान उघडली केली पाहिजे। ही गोष्ट खरी आहे की दादांचा याच्यामध्ये काही दोष नाही आहे। आमचे जे मित्र म्हणाले की त्यांना चांगली सुबुद्धी सुचली, ह्याच्यात काही गैर नाही आहे। दोष माझा होता, तो मी दुरुस्त केलेला आहे। परंतु मी फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे की इथं कोणी भाजप चालवत असेल त्यांची कान उघडणी केली पाहिजे की त्यांनीच तक्रार करायची आणि त्यांनीच प्रवेश द्यायचा, ही पद्धत आता बंद झाली पाहिजे। नेमका असा पक्षप्रवेश कोणाला दिलेला आहे त्यांनी? माझ्याकडे पुरावे आहेत। अनेक मटका चालवणारे, अनेक अड्डे चालवणारे लोक ही भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहेत। काही आमदारांनी माननीय मुख्यमंत्र्याकडे पत्र दिलं, मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर रिमार्क केला की पोलीस अधीक्षक तपासून तात्काळ कारवाई करावी आणि परत 15 दिवसाला त्या कार्यकर्त्याचा प्रवेश होतो। याच्यामुळे अगोदर न भेटल्यामुळं तक्रार करणे, भेटलं की प्रवेश देणे, ही महायुतीने धर्म पाळला पाहिजे की गुन्हेगारांना प्रवेश देता कामा नये। या संपूर्ण प्रकरणात अजितदादांसोबत काही चर्चा झाली का? अजितदादांचा तुम्हाला काही फोन आला का? मी स्वतःहून दादांची माफी मागितलेली आहे की माझ्याकडून ही चूक झाली, मी दुरुस्त केलेली आहे। हे होते लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।